नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की आपला जो PNG गॅसचा जो कनेक्शन आहे, जो आपल्या बिल्डिंगपर्यंत किंवा आपल्या बंगल्यापर्यंत किंवा आपल्या रो हाऊसपर्यंत आला असेल, तर तो ऑनलाईन जेव्हा तुम्ही येता तेव्हा ते सांगतं की ऑनलाईन तुम्हाला बुकिंग करायची. तर बुकिंग कसं करणार? सगळ्यात पहिलं आपल्याला काही माहिती नसतं, तर आपल्याला सरळ यायचं आहे गुगलवर टाकायचं आहे MNGL गॅस. हे बघा, हे असं मी टाकलेलं आहे MNGL गॅस. इथं बघू शकता MNGL गॅस टाकलं. सोयीस्कर असेल, तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर त्याच्यावर खूप सोपं होईल. मोबाईल असेल, मोबाईलवर सेम दिसणार आहे. MNGL गॅस टाकायचा आहे. तर ही वेबसाईट आहे mngl.in. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर हे नवीन असं याला कट करायचं. त्यानंतर आपण आहे न्यू. ठीक आहे, आपल्याला काही माहिती नाही, तर ही अशी वेबसाईट तुम्हाला दिसेल. जे आपलं नवीन कनेक्शन आहे ते कसं अप्लाय करायचं, तर इथं अवर सर्व्हिसेसच्या इथं अप्लाय न्यू कनेक्शन येईल, त्याच्यावर क्लिक करणार आपण आणि असं हे पेज ओपन होईल नवीन. तर इथं जायचं खाली, आपल्याला खाली 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 आल्यावर इथं आपल्याला सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला भरायची आहे. तर सगळ्यात पहिला आपला सिटी, आपण कोणत्या शहरात राहतो. मग इथं वरती जर आपल्याला दिसेल तर मी नाशिक सिलेक्ट केलेलं होतं, पण इथं जेवढे पण तुम्हाला जे शहरं दिसतील, हे बघा इथं नांदेड, नाशिक, निजामाबाद, पुणे थोडा, तर हे जे बाकीचे शहरं दिसतील हे तुम्हाला दिसणार आहे. तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे खाली. सगळ्यात पहिलं आपलं जे सिटीचं नाव आहे ते टाकून द्यायचं आहे. आता मी नाशिक सिलेक्ट करतो. टाईप काय आहे? गॅसिफाईड, म्हणजे माझ्या बिल्डिंगपर्यंत कनेक्शन आलेलं आहे. फक्त ते आतमध्ये मीटर बसवायचं आहे आणि गॅस कनेक्शन चालू होऊन जाईल. जर नॉन गॅसिफाईड असेल म्हणजे तुमच्या बिल्डिंगपर्यंत, तुमच्या रो हाऊसपर्यंत कनेक्शन आलेलं नाही आहे. एकदा तुम्ही पाहून घ्या. आमचं जे आहे ते बिल्डिंगमध्ये आहे, सो कनेक्शन आलेलं आहे. गॅसिफाईड करणार, पिनकोड सिलेक्ट करणार, मग त्यानंतर सिलेक्ट सोसायटी, आपण कोणत्या सोसायटीमध्ये राहतो मग ते सिलेक्ट करणार. त्यानंतर एक सेकंड, तुम्ही पिनकोड सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला तुमच्या एरियातल्या जेवढ्या पण सोसायटी आहे किंवा अपार्टमेंट आहे, फ्लॅट आहेत, सगळ्यांचे नावं तुम्हाला असे दिसतील. तर तुमच्या सोसायटीचं नाव तुम्ही सिलेक्ट करायला हवं. आता मी इथं माझ्या बिल्डिंगचं नाव सिलेक्ट करतो. इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही दुसऱ्या पेजवर येणार. तर तिथं तुम्हाला काय टाकायचं, जर तुमचा फ्लॅट आहे, ऑब्व्हियसली माझा फ्लॅट आहे तर मी फ्लॅटचा टाकला आहे, तिथं फ्लॅट नंबर येईल. किंवा तुमचं जर रो हाऊस असेल तर तुमचं रो हाऊसचा नंबर येईल, तुमच्या रो हाऊसचं नाव येईल आणि ह्या असे प्लॉट नंबर, सेक्टर नंबर तुम्हाला हे बघा या असं दिसेल. त्यानंतर तुमचं बिल्डिंगचं नाव, तुमचा हाऊस काय आहे, फ्लॅट आहे का, प्लॉट आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता, ही अशी इन्फॉर्मेशन येऊन जाईल. त्यानंतर ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर आता तुमचा रेसिडेंट काय आहे, तुम्ही स्वतःचं घेतलेलं आहे की रेंटेड आहे ते पण इथं सिलेक्ट करू शकता. आता आमचंही स्वतःचं आहे, सो आम्ही घेतलेलं आहे, सो आम्ही नेक्स्ट करणार. हे सगळी इन्फो भरल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर हे असं न्यू पेज होईल. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये काय टाकायचं आहे तर हे बघू शकता. टायटलमध्ये जायचं आहे, मिस्टर अँड मिसेस ज्यांच्या नावावर पण गॅस कनेक्शन घ्यायचं आहे त्यांचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्यांचा ईमेल ॲड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा डेट ऑफ बर्थ हे टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपण पेमेंट पेजवर स्विच होऊन जाऊ. जसं मी माझी पर्सनल इन्फॉर्मेशन टाकली त्यानंतर इथं तुम्हाला आहे ना ॲप्लिकेशन डिटेल्स म्हणून एक ऑप्शन, ॲप्लिकेशन डिटेल्स येते जिथं तुम्हाला सगळे तुमचे डिटेल्स दिसतील जे की तुम्ही कन्फर्म केले होते. तर हे माझे जे पण डिटेल्स आहे ते बरोबर आहे, सो मी ते कन्फर्म करतो आहे. कन्फर्म आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमचं जे चौथं पेज आहे, जे पेमेंट्स आहे ते ओपन झालेलं आहे. तर इथं आपण ऑब्व्हियसली ऑनलाईनच पेमेंट करणार आहोत. आणि इथं सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ म्हणून आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिलचं जे PDF आहे ते बनवायचं. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की लॅपटॉप असेल तर सोयीस्कर होऊन जाईल. तर इथं काय करायचं आहे, आता इलेक्ट्रिसिटी बिल असेल, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट असेल, सोसायटी लेटर असेल, इंडेक्स किंवा अदर्समध्ये काय येतं, अदर्समध्ये आपलं पाणी पट्टी येऊ शकते, ती तुम्ही टाकू शकता. तर आपण इलेक्ट्रिसिटी बिलचा फोटो टाकणार आहे, जी की इथं चूज फाईल करून आपल्या कम्प्युटर्समधून जी फाईल ओपन करायची आणि अपलोड करून द्यायची. ती फाईल मिनिमम 5 MBच्या खाली पाहिजे. PDF चालेल त्याला. हे बघा, फोटो नाही चालणार, PDF फॉर्ममध्येच तुम्हाला ती फाईल अपलोड करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे प्लॅटफॉर्म जे आहे कसं भेटलं, तर ऑप्शन सोशल मीडिया करून टाका कारण सोपं आहे.
आणि जर तुम्ही डायरेक्ट मार्केटिंग एजंट्स ही केला तर तिथं तुम्हाला ते टाकावं लागेल, त्याची काही गरज नाही आहे. तर आपण सोशल मीडिया किंवा गुगल किंवा रेडिओ जिंगल टाकलं तरी चालेल. आणि इथं ऑप्शन आता 2 फेजमध्ये पेमेंट करायचं असतं. तर मी तर तुम्हाला म्हणेन की लिमिटेड पिरियड ऑफर जे आहे रजिस्ट्रेशन स्कीम, पे ओनली 5500चं ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करा. तर याच्यात काय काय येणार, जर समजा तुम्ही पेमेंट 1 चूज केलं जे की 500 रुपये आहे, तर त्याच्यात काय आहे की फक्त अप्लाय फॉर PNG कनेक्शन बाय पेईंग, फक्त तुम्हाला कनेक्शनसाठी 500 रुपये भरावं लागतील. जे रिमेनिंग 550 इंटरेस्ट आहे फ्री रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट, ते त्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलमेंट्समध्ये भरावं लागतील, असं काही आहे. ओके, मी तर हे तुम्हाला प्रोसिजर सांगतो पण एवढं मला काही माहिती नाही. त्यानंतर आता मी काय करणार की मी 5550चं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं खाली येणार मी बिलिंग सेक्शनमध्ये. हे बघा, हे लॅपटॉपने थोडंसं स्क्रोल करावं लागेल खाली. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन चूज करायचा आहे रेझर पे, हा सगळ्यात सोपा. आणि इथं आय हॅव रीड द टर्म्स अँड कंडिशन याच्यावर टिक मार्क करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आता ॲक्च्युली ऑब्व्हियसली मी इथं फाईल टाकलेली नाही आहे, सो हे बघा इथं मी माझी फाईल टाकून देतो एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी. हे मी माझी इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते टाकलेलं आहे. हे बघा इथं इलेक्ट्रिसिटी बिल PDF मध्ये सेव्ह केलं होतं नाव, ते आलेलं आहे. त्यानंतर मी खाली जाणार आणि सबमिट करणार. सबमिट केल्यानंतर आता हे टाईप ऑप्शन येईल. तुम्हाला UPIने करायचं आहे. UPIने खूप सोपं आहे, QR जनरेट होईल. तुम्ही डायरेक्ट फोनपे GPay जे पण ओपन कराल त्याने करून टाकायचं आहे, सोपं. कार्ड्स असेल कार्डनी, आणि अशा प्रकारे तुमचं जे पण आहे पेमेंट ते सक्सेसफुल होऊन जाईल. आपण इथं एक्झिट करूया कारण आपण प्रोसिजर ऑलरेडी करेल आहे. असं प्रोसिजर आहे महाराष्ट्र नॅचरल गॅसचं बुक करण्याचं. आता ह्यानंतर मला माझ्या ईमेलवर पेमेंट सक्सेसफुल जो ऑप्शन येईल, त्यानंतर पाहूया पुढचे प्रोसिजर काय आहे. व्हिडिओ पाहिला असेल, आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.